Director, Udyog Vardhini. He has around 35 years of experience. He has guided 60,000 entrepreneurs. Also, he was awarded with many awards like Shetty Award by Government of Maharashtra, National Award by Ministry of Science and Technology, National Award by Entrepreneur Development Institute of India, National Entrepreneur Award by Entrepreneurs National, which is founded by JRD Tata, Nashik Business Award by Chief Minister, and lot many. I welcome you, sir, on behalf of Matoshi College of Engineering and Research Center. And I request you, sir, please guide our students with your valuable experience and valuable words. Before start the session, there is one announcement for the student. Feedback link will be given in a chat box in between the session. So all of you have to fill that feedback form. Okay. Now request you, sir, please start the session. Thank you. Thank you, madam. Namaskar, Mitra. I think should I talk in English or Hindi or Marathi, which is the preferred language? I think Marathi will be okay for everyone. As I had visited Matoshri number of times, I know people understand Marathi well. So I think I should start with Marathi. चालेल ना मित्रांनो? चला आपण सुरू करूया मित्रांनो. आज आपण बेसिकली आपण तुम्हाला इफ यू वांट इंग्लिश आय कॅन स्पीक इन इंग्लिश ऑल्सो. आय हॅव नो प्रॉब्लेम. बेसिकली फ्रेंड्स, आपण जे आज भेटलो एकत्र, मुख्य स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही काय करू शकता त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जसं सांगितलं की गेल्या 35 वर्षापासून माझा हाच व्यवसाय आहे. लोकांना उद्योगाला लावणे हाच उद्योग आहे आणि याच्यामध्ये खूप यश आतापर्यंत मिळालेलं आहे. 60,000 लोक आमचे आज मार्केटमध्ये आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतायत. तर नॅचरली एक मी माझं जे जास्त कार्य आहे ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी लोकांसाठी जास्त आहे. नाशिकला जवळपास नाशिक विभागातल्या म्हणा सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आणि पॉलिटेक्निक मध्ये आणि फार्मसी कॉलेजमध्ये माझे कंटिन्युअस प्रोग्राम चालू असतात आणि त्या लोकांना एक एंटरप्रेन्योर तयार करण्याचं, त्यांना एंटरप्रेन्योरची अवेअरनेस निर्माण करण्याचं काम आम्ही गेल्या 35 वर्षापासून करतोय. मित्रांनो, तुम्ही जे आज इंजिनिअरिंग करत आहात त्याच्यानंतर पुढे काय प्रश्न तुम्हाला असेल, हा नेमका आपण करू शकतो. तर मी नोकरी मिळत नाही म्हणून व्यवसाय करा असं मुळीच नाही सांगणार, अजिबात नाही. तर व्यवसाय करायला प्रचंड संधी आहे हे समजून तुम्ही व्यवसायामध्ये आलं पाहिजे. खूप पॉझिटिव्ह वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे व्यवसायासाठी. बाकी सगळं जरी निगेटिव्ह वातावरण तुम्हाला वाटत असेल लॉकडाऊनमुळे, परंतु व्यवसायासाठी प्रचंड संधी आपल्याला निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही व्यवसायाचा विचार आता करायला हरकत नाही. ते का करावं तेही मी तुम्हाला सांगेल, कशासाठी करावं. मित्रांनो, असं मी समजतो की तुम्ही जेवढे लोक जॉईन झालेले आहेत ते सगळ्यांना स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा असं मी समजतो, कारण की तुम्हाला तेच दिलेलं होतं आणि तुम्ही जॉईन झाले. सो फ्रेंड्स, आय सपोज यू आर ऑल इंटरेस्टेड इन स्टार्टिंग अप युअर ओन. तुम्हाला स्वतःचं स्टार्टअप करायची इच्छा आहे. तर तुम्हाला का करायचं आहे? वाय यू आर थिंकिंग टू स्टार्ट अप युअर ओन थिंग? तुम्हाला बिझनेस सुरू करण्याची काय इच्छा आहे? कोण सांगेल? एखादा जण. ठीक आहे, माझ्यामध्ये आता थोडस इंटरॅक्शन याच्यामध्ये होणार नाही, कारण की सिन्स इट इज अ वर्कशॉप आहे. तर आपण 4 बेसिक कारण आहे. 4 बेसिक कारण आहे की जे तुम्ही ज्याच्यासाठी व्यवसाय करणं आवश्यक आहे. 4 बेसिक कारण आहे. पहिलं बेसिक कारण, जी सगळ्यांना इच्छा आहे. काय इच्छा आहे आपल्या सगळ्यांना? की आपल्याला भरपूर पैसे कमवायची इच्छा आहे. You all are interested in having lots of money. पण जास्त पैसे कुठे आहे? ते नोकरीत आहे का व्यवसायात? ते व्यवसायात आहे. कोणी सांगेल? जर नाशिकच्या 100 रिचेस्ट लोकांची यादी केली तर ते 100चे 100 व्यवसाय का सापडतील? जे व्यवसाय करणार तेच रिचेस्ट असतील आणि जे व्यवसाय नाही करत ते रिच व्हायचं काही कारणच नाही. ते नोकरी करणार लोक आहेत त्यांना लिमिटेड पगार आहे, त्यांना अनलिमिटेड पगार नाही ना. सो फ्रेंड्स, डेफिनेटली व्यवसायात पैसा आहे. मी स्वतःही सरकारी नोकरी सोडून व्यवसाय करतोय आणि खूप काही व्यवस्थित करतोय, अनेक काही गोष्टी आम्ही करतोय.
सो फ्रेंड्स, मी फक्त हे ट्रेनिंगच काम नाही करत, माझ्या स्वतःचा एक्सपोर्ट बिझनेस सुद्धा आहे, गारमेंट इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर आम्ही शेअर मार्केटमध्ये बी काम करतो, रिअल इस्टेटमध्ये बी काम करतो. हे सगळं करता येतं जर तुम्ही व्यवसाय करायचं ठरवलं तर व्यवसायामध्ये अगणित संधी आहे, एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. तर त्यामुळे पैसा आणि जास्त व्यवसायातच आहे, त्यामुळे आपण तो पैसा हा एक पहिली गरज आहे आपली. दुसरी एक ऍज अन एंटरप्रेन्योर, ऍज अ कॉमन मॅन, तुमच्या काही बेसिक नीड्स आहे. एक तर पैसा पाहिजे, दुसरं आपली एक आपल्याला सगळ्यांची गरज आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्यही पाहिजे. एव्हरीवन वुड लाईक टू हॅव फ्रीडम, अँड फ्रीडम इज फ्रीडम. फ्रीडमची तुलना कशाची होऊ शकत नाही. आणि फ्रीडम हे सगळ्यांना हवं असतं. हा फ्रीडम तुम्हाला स्वतःच्या व्यवसायात मिळू शकेल. हा फ्रीडम तुम्हाला नोकरीमध्ये कसं मिळू शकेल? नाही मिळू शकणार. तिथे तुम्हाला लॉकडाऊन जरी असलं तरी तुम्हाला कामावर जायचंय तर जायचंय, तुम्हाला जे काम करायचं ते करावंच लागेल. त्यांचा अजेंडा तुम्हाला पूर्ण करावा लागेल, त्यांची स्वप्न तुम्हाला पूर्ण करावं लागतील. तुमची स्वप्न तर बाजूलाच राहते, काही विशेष नाही. त्यामुळे मित्रांनो, स्वप्न बघायचं तुम्हाला अधिकार नाही नोकरी करताना. स्वप्न बघायचं अधिकार तुम्हाला फक्त व्यवसायात होतो, कारण की व्यवसायात फ्रीडम आहे. स्वप्न बघितलं पण फ्रीडमच नाही मिळालं तर मग ते स्वप्न काय बघून उपयोग नाही. सो फ्रेंड्स, मला सांगायचं आहे की आपल्याला फ्रीडम आहे. शिवाजी महाराजांनी जर जॉब कंटिन्यू केला असता, जी हुजूर करत राहिले असते, तर हिंदवी स्वराज्य कधी स्थापन झालं नसतं. पण वय वर्ष 16 असताना त्यांनी ठरवलं की मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. आय हॅव टू क्रिएट हिंदू एम्पायर ऍट द एज ऑफ 16. माझ्या समोर असे होते. महाराजांनी 16 वर्षी ठरवलं, तुम्ही 19व्या वर्षी ठरवा. त्यांनी रायरेश्वराला शपथ घेतली, तुम्ही त्र्यंबकेश्वर सोमेश्वर कुठे घ्या, पण ठरवा की मलाही स्वतःच साम्राज्य निर्माण करायचंय, ते मी बॉस असेल, जिथे मी ठरवलं. आणि व्यवसायच करता येईल तुम्हाला, नोकरीमध्ये करता येईल. फ्रीडम हा तुम्हाला द्यायचा आहे. तर त्याच्यात तुम्हाला तिसरी गोष्ट काय, तुमची जी बेसिक गरज आहे, एक सगळ्यांना आयुष्यभर तरुण राहावं. तारुण्य कोणाला नाही पाहिजे, एव्हरीवन वुड लाईक टू बी यंग. आणि जर करायचं असेल तर त्याच्यासाठी व्यवसाय केला पाहिजे. काय सांग, स्टीफन हॉकिंग हे नाव त्या व्यक्तीने आयुष्यात 53 वर्ष व्हीलचेअर काढले. व्यक्तीचा मेंदू कार्यरत, बाकी सगळ्या गोष्टी कार्यरत नव्हत्या. त्याला कोणी ते विचारलं की एवढं तुझं काय काम करत सुद्धा तू कसं राहू शकतो, तर त्याने त्याला उत्तर दिलं होतं, इट इज अ क्युरियोसिटी आहे ती मला करून शकते. कारण काय म्हणे की मी आज एखादा सिद्धांत मांडतो, त्याचं उद्या काय होईल याची मला अँझायटी असते, याची मला क्युरियोसिटी असते, आणि क्युरियोसिटी मला तरुण ठेवते. हे त्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, नोकरीमध्ये अशी काही क्युरियोसिटी राहते का? सुबह शाम वहीच काम, कल भी आज भी कल भी वहीच काम रहेगा, त्याच्यामध्ये क्युरियोसिटी काहीच नाही ना. पण व्यवसायामध्ये मात्र क्युरियोसिटी असते. आता किती लोक येणार ही आम्हाला क्युरियोसिटी आहे, लोक कसे असतील ती क्युरियोसिटी असतील, या लोकांना व्यवसाय करायची इच्छा आहे की नाही क्युरियोसिटी आमच्यामध्ये आहे. आम्हाला प्रत्येक दिवशी रोज क्युरियोसिटी असते, आणि क्युरियोसिटी तुम्हाला तरुण ठेवत राहते. मी 58 आहे आता, बट ऍटलिस्ट आय वर्क फॉर 14 आवर्स. मग तारुण्य हे त्याच्या वयावर नसतं, तो किती काम करतो त्याच्यावर आहे. तर तुम्ही जर लवकर थकून जायचं असाल तर म्हणजे तुम्ही तरुण नाहीये. मला सांगायचं काय मित्रांनो, तुम्ही तरुण राहिलं पाहिजे, आणि तरुण राहण्यासाठी तुम्हाला व्यवसाय करणं खूप महत्वाचं आहे, खूप आवश्यक आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की मला कोरोना झाला होता. 9 तारखेला माझा कोरोना डिटेक्ट झाला, पण 17 तारखेला मी त्याच्यातून बाहेर बी आलो, आणि आता बरंच काही करू राहिलो. मी जर कदाचित नोकरी करत राहिलो असतो तर मी अजून हॉस्पिटलमध्येच काढावं लागलं असतं मला.
पण मी व्यवसाय करत असल्यामुळे मला एक नवीन काही करायची कायम आवड आहे. त्यामुळे आय स्टार्टेड इमिजिएट. मी एक एक सेशन तर माझं हॉस्पिटल मधून मी घेतलं. आयसीयू मध्ये होतो. मला सांगायचं काय मित्रांनो, दिल से यंग रहना चाहिए. तरुण राहायला पाहिजे. आणि हे तरुण्य तुमचं व्यवसायामध्येच राहतं, कायम टिकतं. सो फ्रेंड्स, व्हेरी इम्पॉर्टंट तिसरी गोष्ट की जी तुम्हाला व्यवसाय देतं ते म्हणजे तुम्ही तरुण राहता. चौथी गोष्ट जे व्यवसायामध्ये तुम्हाला देऊ शकता ते म्हणजे आपली एक आयडेंटिटी. तुमची एक आयडेंटिटी तुम्ही व्यवसायात निर्माण करू शकता, नाही का. आपलं एक अस्तित्व निर्माण होऊ शकतं. नाही तर आपलं अस्तित्व काय राहतं, मी यांचा मुलगा, त्यांचा पुतण्या, यांचा नातू, मी या कंपनीत मॅनेजर, त्या कंपनीत ऑफिसर. मग तू कोण? मी कोण नाही. मी माझी आयडेंटिटीच नाही ना. मग माझे अस्तित्वच नाही. मी दुसरं मी काय म्हणतो, त्या कंपनीत मॅनेजर आहे, त्या कंपनीत इंजिनियर आहे, त्या कंपनीत ऑफिसर आहे. मग तू कोण? मी कोण नाही. पण जेव्हा स्वतःचा व्यवसाय असेल तर ही माझी कंपनी आहे हे सांगते ना. मी सांगतो नाही माझी उद्योगवर्धिनी संस्था आहे. सो फ्रेंड्स, मला सांगायचं काय, ही आयडेंटिटी आहे. आपण गेल्यानंतर बी जिवंत राहणं याला म्हणतात आयडेंटिटी. महाराजांची आयडेंटिटी आहे, कारण की त्यांनी स्वतःची हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यावेळेची ती एक मल्टीनॅशनल कंपनी. समजा एवढे 350 किल्ले हे केले तर ती मल्टीनॅशनल कंपनी. तर अशी मल्टीनॅशनल कंपनी तुम्हाला जर उभं करायची असेल आणि असे जर स्वप्न असतील, यस, मग तुमची आयडेंटिटी होऊ शकेल, अस्तित्व राहू शकेल. परमेश्वरांनी सगळ्यांना वेगळे चेहरे दिले. वेगळे चेहरे याच्यासाठी दिले की वेगळं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे, तुमची वेगळी ओळख झाली पाहिजे. 700 कोटी 800 कोटी जनता जगात राहते, तर त्या सगळ्यांचे चेहरे वेगळे आहेत. देवानी एरिया वाईज बी नाही केले, तालुका वाईज बी चेहरे नाही केले. सगळ्यांना वेगळे चेहरे दिले. 2 जुळे भाऊ जरी असेल तर त्यांचे वेगळे चेहरे. नाही, एवढे वेगळे चेहरे करण्यामागे देवाचं प्रयोजन असं आहे की तुम्ही आता वेगळं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. मग आता हे जर 4 प्रमुख कारण, 4 प्रमुख बेसिक गोष्टी आहेत ज्या सगळ्यांची रिक्वायरमेंट आहे. सगळ्यांना वाटतं आपण पैसे भरपूर कमायला पाहिजे, सगळ्यांना वाटतं मला फ्रीडम मिळायला पाहिजे, सगळ्यांना वाटतं मला माझी आयडेंटिटी निर्माण झाली पाहिजे, सगळ्यांना वाटतं मला तरुण राहायला पाहिजे. मग व्यवसाय करायची इच्छा आहे तुमच्यामध्ये. आता तुम्हाला वाटलं की चला बा सर आता हे सगळ्या गोष्टी मग व्यवसाय करावा. व्यवसाय करायचा म्हटलं तर तुमच्या समोर अनेक प्रश्न निर्माण होते. सेकंड, अनेक प्रश्न तुमच्या समोर येतील. सगळेजण पहिले म्हणते सर व्यवसाय करायचा आहे पण पैसा नाही हो, भांडवल नाही आहे. सर मार्केट कुठून आहे, सर हे कुठून जागा कुठे मिळेल, सर मॅनपॉवर कुठे मिळेल. असे अनेक प्रश्न तुमच्या समोर असेल. जर घरचा पाठिंबा नाही आहे. आणि हे पाय समोर एक प्रश्न तुम्हाला, जर तुम्ही माझी स्लाइड बघत असाल तर अनेक तुम्हाला असे प्रश्न मी डोळ्यासमोर तुमच्या तुम्हाला दिसत असतील. हे सगळे प्रश्न ते म्हणाल की दीज आर द क्वेश्चन्स. मी पुढच्या मॅक्सिमम 1 तासाच्या आत, 1 तासही नाही त्याच्या आतच तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल आणि तुमच्या मनातले गैरसमज दूर होतील की व्यवसाय करायला हे सगळं. मी म्हणत नाही की हे लागतं, हे लागतंच ना, पण याच्या पलीकडे एक लागतं, ती म्हणजे तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे, तुमच्यामध्ये ते पॅशन असली पाहिजे. ते जर असेल तर मग हे सगळे प्रश्न आपोआप येतात. काय माहिती का, हे कशाला करायचं हेच माहित नसतं. जेव्हा तुम्हाला हे कशाला करायचं हे कळेल तेव्हा तुमचे हे प्रश्न राहणारच नाही. मकसद समजला पाहिजे. कशाला करायचं, मी व्यवसाय कशाला करायचा, अरे याच्याने माझं करिअर बनणार आहे, याच्याने माझी आयडेंटिटी होणार आहे, माझं फॅमिली एकदम पुढे जाईल, हे तू कुठे ठरवलं पाहिजे ना. जीवनात 2 महत्वाच्या घटना असतात. पहिली घटना म्हणजे तुमचा जन्म होणे, तो तारीख, आणि दुसरी घटना म्हणजे तुम्हाला जीवनाचा पर्पज समजणं. when you know the purpose of your life. मित्रांनो, बऱ्याच जणांना आपल्या पर्पजच समजत नाही. दे जस्ट लिव्ह द लाईफ. जीवन जगणारे खूप लोक आहेत, जिवंत राहणारे खूप कमी आहेत. तर मित्रांनो, आपल्या जीवनातून काहीतरी आउटपुट काढायचं. आलेलं असं म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये की 84 लक्ष योनीतून कुठेतरी मनुष्याचा जन्म होतो. आणि मग हा जन्म जर सार्थकी नाही लावला तर काय उपयोग आहे मग त्या जन्माला येऊन सुद्धा. मग पशु पक्षी बी संसार करूच राहिले ना, त्यांनाही मुलं बाळ होऊ राहिले.
आपण तेच केलं तर मग आपण ते करू नका असं थोडी म्हणतो मी. ते करा, आपण कुठेतरी आपली आयडेंटिटी तयार व्हायला. आणि हे जे प्रश्न आहेत जे तुम्हाला आता डोळ्यासमोर दिसत आहेत त्याची मी तुम्हाला उत्तर देतो. हे प्रश्नाचं भांडवल नका करू. बरेच सगळं म्हणजे सगळ्यात आधी प्रश्न आहे भांडवल. सर पैसा नाही, पण पैशासाठी अनेक योजना आहेत तुमच्यासाठी आज, त्या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. देर आर सो मेनी स्कीम्स अवेलेबल. आज तुम्हाला मुद्रा पासून म्हणजे 10,000पासून 10 करोड पर्यंत लोन मिळू शकतं. 10 करोड पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही, कोणती गोष्ट गहाण ठेवायची गरज नाही. आता परत पंतप्रधानांनी काल एक योजनेची हे केलं, अनाउन्समेंट केली. 25 लाखापर्यंत कर्ज विना तारण तुम्हाला मिळणार आहे आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत. आणि सांगायला आनंद आहे की ही योजना राबवण्यासाठी उद्योगवर्तीचा महत्वाचा रोल राहणार आहे नाशिक जिल्ह्यात. त्यामुळे मित्रांनो अशा अनेक काही गोष्टी आहेत. आता मुद्रा योजना आहे ज्याच्यामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मुद्रा योजनेमध्ये पहिली योजना शिशु योजना ज्याच्यामध्ये 50,000 पर्यंत कर्ज मिळू शकतं. त्याच्यानंतर दुसरी योजना किशोर योजना, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. त्याच्यानंतर तरुण योजना आहे त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना आहे डीआयसी लोन स्कीम, त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. सीड मनी स्कीम आहे त्याच्यामध्ये 25 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. PMEGP नावाची योजना आहे, प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, त्याच्यामध्ये 25 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागात 35% सबसिडी सुद्धा आहे. त्याच्यानंतर CMEGP चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, याच्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळू शकतं 50 लाखापर्यंत. आता याच्यातही तुमचं भागत नसेल तर पुढे अजून एक योजना आहे CGT, एक पुढे योजना आहे स्टँडअप योजना. स्टँडअप योजनेमध्ये 1 करोड पर्यंत कर्ज मिळू शकतं, 10 लाख ते 1 करोड. 1 करोड मध्ये मी तुमचा उद्योग सुरू होत नसेल तर CGTMSE नावाची योजना आहे, क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकतं. ते म्हणले सर याच्या पलीकडे पाहिजे तर एक स्टार्टअप योजना आहे. अर्थात ही स्टार्टअप योजना फक्त इनोव्हेशन काही ज्यांच्याकडे आहे डोक्यात काही कल्पना त्यांच्यासाठी आहे. इफ यू हॅव गॉट सम इनोव्हेटिव्ह थिंग्स इन माइंड, जे कन्व्हेन्शनल गोष्टी नाही आहेत. व्हॉट इज इनोव्हेशन? इट इज सोल्युशन टू द एक्झिस्टिंग प्रॉब्लेम. तर हे प्रॉब्लेम जर तुम्ही तुम्ही इनोव्हेशन्स केलंय तर त्याच्यासाठी तुम्हाला बरेच काही सपोर्ट आहे. एक तर मेन म्हणजे एक इन्क्युबेशन मध्ये तुम्हाला सपोर्ट मिळू शकेल. हा इन्क्युबेशन सध्या नाशिकमध्ये 2 ठिकाणी आहे, अजून एक 3ऱ्या ठिकाणी सुद्धा झालंय, 4थं आमचं बी होईल. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे, तिथे तुम्हाला तुमच्या काही जर जे इंजिनियर लोक असतील त्यांना तिथे त्यांचं नाव नोंदवता येईल आणि तुमचं स्टार्टअप योजनेच्या अंतर्गत तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करू शकाल. ते झालं की तुमचं जर अप्रुव्हल झालं, तुमची आयडिया व्हॅलिडेट झाली, देन तुम्हाला मेंटरिंग सपोर्ट सगळं मिळेल, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट मिळेल. तिथे तुम्ही तुमचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट करू शकता, प्रोटोटाइप डेव्हलप करू शकता. वन्स द प्रोटोटाइप इज डेव्हलप्ड, मग त्याचं तुम्ही पेटंट करू शकता. आणि ते पेटंट झालं तर अनेक एंजल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट तुम्हाला पैसे द्यायला तयार राहतील. याशिवाय CDB नावाची बँक आहे, त्यांची एक व्हेंचर कॅपिटल स्कीम सुद्धा आहे, 10 करोड पर्यंत ते फायनान्स द्यायला तयार आहे. अर्थात हा फायनान्स नसतोच, हा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये पार्टिसिपेशन असतं. तुमच्या प्रोजेक्ट मध्ये ते पार्टनर बनतात, म्हणजे ते जे टाकणारे पैसे त्याच्यावर व्याज द्यायचं नाही, जो नफा होईल तो त्यांना शेअर करायचा आहे. अशी योजना आहे व्हेंचर कॅपिटल स्कीमची. मला सांगायचं काय, एवढ्या 10 करोड पर्यंतचे तुम्हाला फायनान्स आज अवेलेबल आहे. आणि पैसाच लागतो उद्योगाला असं कोण सांगितलं? मी तुम्हाला माझे हजारो पार्टिसिपंट सांगू शकेल की ज्यांच्याकडे काहीच नव्हतं. उदाहरणासहित तुम्ही एक काम करा, आमच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा. उद्योगवाढीचं YouTube चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. माझे निदान 22 उद्योजकांच्या मुलाखती त्याच्यात लाईव्ह आहे, 22 नाही जास्त आहे. यू कॅन जस्ट गो थ्रू त्यांच्या आता. आणि आम्ही दर आठवड्यातून एकदा दोनदा आमच्या पार्टिसिपंटच्या मुलाखती त्याच्यात होत असतात. त्या मुलाखती पहा, त्यांच्याकडे काय होतं. रवींद्र झोपे नावाचा आमचे उद्योजक आहे,
त्यांच्याकडे झोपायला जागा नव्हती हो. 9 दिवस रेल्वे प्लॅटफॉर्मवर काढले. आता 4 फॅक्टरीचे मालक आहे. 50 लोकांना 150 लोकांना रोजगार दिला त्यांनी. वैभव जोशी म्हणून आहे, त्यांचा इंटरव्ह्यू पहा जरा त्या युट्यूब चॅनलमध्ये. या वैभव जोशीकडे 300 रुपये नव्हते राव कोर्से भरायला, दुसऱ्याने त्यांचे 300 रुपये भरले. आज 8 फॅक्टरीचे मालक आहेत, 100 कोटीच्या वरती टर्नओव्हर आहे. हे सगळं होऊ शकतं. उद्या आमच्या युट्यूब तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर जा किंवा आमच्या वेबसाईटवर जा, त्याच्यात तुम्हाला एक लिंक भेटेल. उद्या आमच्या पियुष सोमानी म्हणून आहे, त्यांची मुलाखत आहे. पियुष सोमानी म्हणजे ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक. 500 करोड पर्यंत टर्नओव्हर आहे. सुरुवात एका कम्प्युटरने केली, फक्त 1 कम्प्युटर, आणि आज एवढं मोठा विस्तार झालाय त्यांची. अमेरिकेत आणि लंडन मध्ये बी ऑफिसेस आहे. हे होऊ शकतं हो. हनुमंतराव गायकवाड आहे, त्यांची एक मुलाखत आहे, ती पहा. स्वतःच्या नोकरीचा प्रश्न होता, आज 1 लाख लोकांना रोजगार दिला त्यांनी, 1 लाख लोकांना. BVG ग्रुप. अशोक कटारे यांची मुलाखत पहा. पहिलं टेंडर व्हायला 560 रुपये नव्हते. ती व्यक्ती अशोक कटारे, अशोका ग्रुप आपल्या नाशिकचे, 10,000 कोटीचा टर्नओव्हर वर्षाला करते. मग पैसे लागतात असं कोण सांगतंय तुम्हाला? आमचे शशिकांत धात्रकची मुलाखत पहा. 5,000 रुपये नव्हते सुरुवातीला, 5,000. हा 100 कोटीचा टर्नओव्हर आहे. मला सांगायचं काय, हे सगळे आपल्या मनात असे कोणीतरी टाकून दिले, खूप पैसे लागतात, हे पैसेवाल्यांचंच काम आहे. कोण म्हटलं असं? मी स्वतः एक उदाहरण, मी 16,000तून व्यवसायाला सुरुवात केली. आज एवढं सगळं काही विस्तार आम्ही केला कशाच वळा? ती जिद्द, ती पॅशन, ते मिशन, ते पैसे. पण ठीक आहे, आणि पैसे लागतच असतील तर एवढ्या योजना सांगितल्या तुम्हाला, त्याचा फायदा घ्या. ओके मित्रांनो, मग हा पैशाचा प्रश्न तर काही नाहीये असा. मग पुढचं पुढे मार्केट. आता मार्केट भारतासारख्या ठिकाणी मार्केटचा काय प्रश्न? 135 इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. पुढे घ्या. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, बिग मार्केट. बिग मार्केट. भारतामध्ये 135 करोडची पॉप्युलेशन आहे, 135 करोड. ही मार्केट आपल्या इथे दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया तयार होतो. दरवर्षी एवढी पॉप्युलेशन वाढते, दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया तयार होतो. आपला जो UP आहे ना, उत्तर प्रदेश, त्याच्याहून जास्त लोकसंख्या असलेले फक्त 4च देश आहे जगामध्ये. म्हणजे एक आपला राज्य 346 देशांना भारी पॉप्युलेशन वाईज. आपले जे मिडल क्लास आहे त्याची पॉप्युलेशन जवळपास 60 करोड आहे. पूर्ण युरोपची पॉप्युलेशन सुद्धा 58 करोड आहे. म्हणजे युरोपपेक्षा मोठं मार्केट आपले मिडल क्लास आहे. आपले जे रिच क्लास आहे त्याची पॉप्युलेशन 30% आहे. इट इज 1/3 ऑफ US मार्केट. US ची पॉप्युलेशन 33 कोटी. आपले तर रिच क्लास 30 करोड आहे. आपल्या इथे तर 33 कोटी देव आहे. तरी सुद्धा US रिच असल्यामुळे त्यांचं जे मार्केट आहे त्याच्या 1/3 मार्केट आपल्या रिच क्लास आहे. ओके. त्याच्यानंतर जे आपले लोअर क्लास आहे त्याचा जर विचार केला तर खूप मोठं मार्केट आहे ना. लोअर क्लास जे मार्केट आहे ते सुद्धा आफ्रिकन कंट्रीचे 50% आहे. आता ते मला मार्केट आता या तुम्ही कालच जर ऐकलं असेल पंतप्रधानांचं भाषण परवा 2-3 दिवसापूर्वी त्यांनी केलं. त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. त्यांनी टॅक्स पेअरचा आभार मानला सगळ्यात मोठा. का बरं? की मागच्या आता या जो जून संपला त्याच्यामध्ये 91,000 कोटी रुपयाचा लोकांनी GST भरलाय. 91,000 कोटीचा. म्हणजे या लॉकडाऊन पिरियड मध्ये जस्ट इमॅजिन की आपण म्हणतो लॉकडाऊन सगळं थांबलं आहे, 91,000 कोटी रुपयाचा GST भरला. इन्कम टॅक्स खूप लोकांनी भरला, खूप चांगल्या प्रमाणात. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही या इन्कम टॅक्स आणि GST हे सगळं भरल्यामुळे आम्ही काहीतरी करू शकतो. हे काल परवा त्यांनी टीव्हीवर सांगितलं आपल्या सगळ्यांना. आता इन्कम टॅक्स आणि हे केव्हा भरणार माणूस? काही केलं तर, काही पैसे मिळाले तर भरणार. म्हणजे अशा परिस्थितीत सुद्धा आपलं खूप चांगलं चालू आहे. मार्केट सुद्धा जे अगदी
शेअर मार्केटचं जे 27-28 हजार आलं ते आता 35,000च्या वर गेले. सगळ्या ठिकाणी खूप चांगली डेव्हलपमेंट चालू आहे. आणि आता आपल्या भारताला हे स्पेशली तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता जग ओपन झालंय. नाऊ वर्ल्ड इज मार्केट. फक्त भारत हा विचार नका करू. भारत आपल्याला पूर्ण जग मार्केट ओपन झालंय. याला कारण कसं आहे? सध्याची परिस्थिती तुम्ही सगळे जाणता आहात, ऐकून असाल, पाहत असाल. चायनावर बहिष्कार टाकण्याचं फक्त भारतात नाहीये, एंटायर वर्ल्ड मध्ये चालू आहे मुवमेंट. सगळेजण आपण परवा 59 ऍप काढून टाकले. अजून अनेक चायनीज प्रोडक्टवर बहिष्कार टाकू राहिले, सगळे लोक टाकू राहिले. आता मोबाईल नाही घेणार, आता हे नाही घेणार, बऱ्याचशा गोष्टी आता आपण चायनावर बहिष्कार टाकू राहिलो. आणि चायना कडून आपण 65 लाख कोटीचा इम्पोर्ट करतोय. ते सगळे इम्पोर्टचे सबस्टिट्यूट तुम्ही तयार करू शकता. आणि चायना अनेक इतर कंट्रीजला सप्लाय करतात, ते तुम्ही सप्लाय करू शकता. आज युरोप सुद्धा या लॉकडाऊनमुळे पूर्णतः कोलॅप्स झालाय. अमेरिकेत अफरातफरी झाली. मग उरतं कोण कंट्री की ज्याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे? ती आहे भारत. हीच कंट्री अशी की ज्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. आपण मास्क इम्पोर्ट करत होतो लॉकडाऊनच्या आधी, आज मास्क एक्सपोर्ट करू राहिलो. 4 कोटी मास्क रोज बनवू राहिलो. परवा एक न्यूज पाहिली मी, छत्तीसगड एक राज्य आपलं, त्याच्यामध्ये जे मोहाचे फुलं म्हणतात त्याला, त्याच्यापासून जे हे बनवू राहिले आणि सॅनिटायझर बनवले, ते एक्सपोर्ट होऊ राहिलं. आदिवासी लोक एक्सपोर्ट करू राहिले. आदिवासी लोक त्यांनी ब्रँड तयार केलं, मला ते ब्रँड आठवत नाही, पण तुम्ही चेक करा. कारण की त्याच्यामध्ये जे आहे ना अल्कोहोल आहे, आणि अल्कोहोल बेस्ड, कारण की त्याची दारू बनते अदरवाईज. तर दारूच्या ऐवजी त्यांनी दारूपेक्षा त्यांनी सॅनिटायझरला खूप भाव मिळाला त्यांना, आणि ते स्टार्टेड सॅनिटायझर मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपोर्टिंग ऑल्सो. अशा अनेक गोष्टी आहेत की जे ते एक्सपोर्ट तुम्हाला करायला खूप स्कोप आहे. ऍग्रिकल्चर कमोडिटी मध्ये खूप काही पॉसिबिलिटीज आहे. प्रोसेस फूड प्रोडक्ट मध्ये खूप पॉसिबिलिटीज आहे. इंजिनिअरिंग आयटम मध्ये आज असं आहे की सगळं इंजिनिअरिंग, रिव्हर्स इंजिनिअरिंग जर तुम्ही केलं, आता भारत हा हब कसला उरायला माहिती का? री-एक्सपोर्टचा. री-एक्सपोर्ट म्हणजे काय असतं की समजा एक मर्सिडीज कंपनी आहे, कुठे आहे? समजा ती जर्मनीमध्ये आहे, जिथे असेल ती. आता ती जर्मनीमध्ये त्यांना लोक खूप जे आहे मिळतात, तर ते खूप महाग आहे ना, तिथे मॅनपॉवरची कॉस्ट खूप आहे. ती मॅनपॉवरची कॉस्ट त्याच्या आपल्या हिशोबाने जर विचार केला तर ती मॅनपॉवरची काय जवळपास 40 ते 50, 30 हजार रुपये तरी मिनिमम एका दिवसाचं त्याला द्यावं लागतंय. 30,000. आपल्या इथे 30,000 रुपये महिन्यात माणूस मिळतो. सहज अगदी आनंदाने जाईल तो. आता हे जे काय सेमी फिनिश्ड अवस्थेत तिथे काय होतं, बरंचसं काम रोबोटने चालतंय, पण सगळं काम रोबोट नाही करू शकत ना. मग त्यांनी काय केलं की ते काय करतात की अनेक प्रोडक्ट, आपलं चाकण आपल्या इथून 150 किलोमीटर अंतरावर आहे. त्या चाकण आणि चेन्नई हे 2 असे हब बनलेले आहे की तिथे री-एक्सपोर्टचं काम खूप होत आहे. म्हणजे मग ती पोर्चे असेल किंवा अजून मर्सिडीज असेल किंवा अजून ज्या काही फोक्सवॅगन, त्यांचे काय होतं, त्यांचे सेमी फिनिश्ड पार्ट भारतात येतात, भारतात त्याचं फिनिशिंग होतं आणि ते परत री-एक्सपोर्ट होतं. अशा खूप फॅक्टरीज आहेत. इंजिनिअरिंग मध्ये असं खूप काही काम करायचं. आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्या काही गोष्टी आहेत, जे काही छोटे छोटे इक्विपमेंट्स आहेत, ते तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता. अमेरिकेतून आणायचे आणि ते आपल्या इथे आपली इंडिजिनस डेव्हलप करायचे. जपानने काय केलं होतं दुसऱ्या महायुद्धानंतर? बेचिराख होऊन गेलं होतं जपान जर्मनी. त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगचं केलं. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये जे काही प्रोडक्ट डेव्हलप होत होते, ते प्रोडक्ट जपानमध्ये आणायचे, त्याच्यावर काम करायचं आणि त्याची पूर्ण खोलून त्याच्यातले जे काही उणीव आहे त्या बाहेर काढून नवीन पद्धतीने ते आणायचे. आणि नाव आज जपान कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. जपानचे प्रोडक्ट आपल्या सगळ्या घरात आहेत. एक छोटस तुम्ही जर नकाशावर एवढस असं बेट आहे, चारी बाजूनी समुद्र असलेला देश, दरवर्षी 400च्या वरती भूकंपाचे धक्के खाणारा देश,
दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्वाधिक नुकसान झालेला देश. 1950 साली त्यांचं जे पर कॅपिटल इन्कम होतं ते आपल्या 10 पट कमी होतं. आज त्यांचं पर कॅपिटल इन्कम आपल्या 10 पट जास्त आहे. हे कशामुळे झालं? त्याची प्रखर राष्ट्रभक्ती हे बी कारण आहे. आपला तर भारत कधी कधी माझा देश आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्टलाच देश आहे आपला. तर ती राष्ट्रभक्ती बी निर्माण व्हायला पाहिजे. आज राष्ट्राची गरज आहे उद्योजक तयार होण्याची. तर मग ही राष्ट्राची हक आहे. मी नाही म्हणून राहिलो, मी म्हणतो म्हणून नका करू. तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे आपल्याला देशासाठी जर तुम्हाला काही कॉन्ट्रीब्युट करायचं असेल तर सगळेजण काही सैन्य नाही होऊ शकत. पण स्वतःचा उद्योग करणे हे सुद्धा एक सैनिकाचंच काम आहे. ही खरं राष्ट्रभक्ती. तुम्ही कारण काय की अशा अनेक लोकांना रोजगार निर्माण करू राहिले. अनेक लोक अशी जमीन होती, ती जमीन पडलेली होती, त्याच्यावर तुम्ही फॅक्टरी उभी केली. ती मशिनरी कदाचित कधी फॅब्रिकेट झाली नसती, ती तुम्ही केली. ते प्रॉडक्ट कदाचित लोकांना कधी मिळालं नसतं, ते देऊ राहिलं. याच्यापेक्षा कोणती समस्या मोठी आहे? आज तुम्ही जर एक्सपोर्ट केलं तर आपल्या भारतासाठी तुम्ही आयात चलन हे करताय, डॉलर आपल्या भारतामध्ये आणताय. खूप सोपं आहे एक्सपोर्ट करणं. आमचे अनेक कार्यक्रम आहे, ते तुम्हाला ऑनलाईन प्रोग्राम आहे, त्याची शेवटी स्लाइड दाखवेल मी तुम्हाला. पण एक्सपोर्टचा आमचा एक 15 दिवसाचा कार्यक्रम आहे, 14 दिवसाचा. ई कॉमर्स तुम्हाला करायचं असेल, आज सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसून. आज कसं आहे, सोशल डिस्टन्सिंग हा एक विषय आहे. त्यामुळे आपल्याला आता घरात बसून सगळं हवंय. भारताचा ई कॉमर्सचा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात. आता फक्त जसे एक 15 कोटी लोक त्याला जोडलेले आहे आणि आपला भारताचा टर्नओव्हर काहीतरी एक 5-6 लाख कोटी पर्यंत आहे. पण तो 12 लाख कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे या काळात. कारण काय आहे की सगळे आता ऑनलाईन, आपण आता सगळंच ऑनलाईन मागेल. बरं, ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला काय 2 रूम किचन तुम्ही काय एखादं हे असलं पाहिजे असं काही नाही की तुम्ही 2 रोड कॉर्नर दुकान पाहिजे असं काहीच नाही. मेन रोडला दुकान पाहिजे काहीच गरज नाही. पण तुम्ही मॅन्युफॅक्चरच केलं पाहिजे असं काही नाही. लोकांकडून घ्या याचा माल त्याला देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. तर ई कॉमर्स तुम्हाला करता येईल, त्याचा एक कोर्स आमच्याकडे आहे. स्टार्टअप करायचं त्याचा एक कोर्स आहे. उद्योजकता विकासाचा एक कोर्स आहे. आम्ही आता या सोमवारपासून रादर तुम्हाला सगळ्यांना मी लागत इथे एक लिंक पाठवतो. ऑपॉर्च्युनिटी वीक म्हणून आहे, तुम्हाला चॅट बॉक्सवर एक लिंक मिळेल. ऑपॉर्च्युनिटी वीक, त्याचा संध्याकाळीच आमचं एक चर्चासत्र आहे, वेबिनार आहे, मोफत वेबिनार. सोमवारपासून महाराष्ट्रातले भारतातले काही लोक एक्सपोर्ट बोलवलेले मी, आणि सोमवारपासून रोज सकाळी 8 ते 10 या वेळात त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रात काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे त्याच्याबद्दल माहिती देणार. फूड प्रोसेसिंग मध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहे ते सांगणार आहे. त्याच्यानंतर ऍग्रो बेस्ड तुम्हाला काय काय इनोव्हेशन्स करता येतील ते सांगणार आहे. याच्यामध्ये CFTRI म्हैसूर, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यांचे लोक येणार आहे. आपले नामवंत सायंटिस्ट डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर बोलणार आहे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी मध्ये तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटीज आहे. ई कॉमर्स मध्ये आमचे मुंबईचे ईश्वर झा म्हणून आहे, ते बोलणार आहे. हेल्थ केअर सेक्टर मध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहे त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर अतुल दाडे म्हणून आहे पुण्याचे, ते बोलणार आहेत. फूड प्रोसेसिंग मध्ये तुम्हाला अजून काय करता येईल नाशिकच्या हिशोबाने, त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर मिस्टर हेमराज राजपूत आहे, ते बोलणार आहे. ऑनलाईन जे ट्रेडिंग चालतं शेअर मार्केट वगैरे त्याच्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी, त्यांचे आमचे चार्टर्ड अकाउंटंट करण महाले तुम्हाला गाईड करणार आहे. तर असे अनेक एक्सपर्ट आम्ही बोलवलेले आहे. पूर्ण सोमवार ते रविवार एक्सपोर्ट मध्ये आमचे मुकुंद कुलकर्णी म्हणून आहे, ते तुमच्याशी बोलणार आहे. खूप 45 वर्षाचा अनुभव. असं पूर्ण एक आठवडा आहे. तो त्याची सगळी माहिती आज संध्याकाळी मिळेल, तुम्ही जॉईन करा त्याला. तुम्हाला लिंक आता व्हॉट्सअप चॅट बॉक्सवर मिळाली बी असेल कदाचित. सो फ्रेंड्स, मला सांगायचं काय, मार्केट हा प्रॉब्लेमच नाही इंडियामध्ये, नाही का. देर इज नो मार्केट प्रॉब्लेम. आता पहा ना काय मार्केट चालू आहे. आता काय तुम्हाला अपडेट कोण म्हणतं रिअल एस्टेट मध्ये, अरे रिअल एस्टेट मध्ये जरा पहा काय चालू आहे. प्रचंड व्यवहार होऊ राहिले. जे अकार्यक्षम आहे ना, इनइफिशियंट लोक आहे त्यांना मंदी आहे. जे इफिशियंट आहे आम्हाला तर काय टाइम इतकं काय सांगा, इतका प्रॉब्लेम आहे की अरे कोणाकोणाला वेळ द्या. माझं सकाळपासून 4थं वेबिनार चालू आहे. मला सांगायचं काय, कामाला काही काम असं हे नाहीये, कमी नाहीये. आपली इच्छा पाहिजे करायला. मार्केटचं खूप आहे, खूप मोठं मार्केट आहे.
आता तुम्ही म्हणा टेक्नॉलॉजी, मला अलीकडची टेक्नॉलॉजीचं तुम्हाला तुम्ही म्हणा सर टेक्नॉलॉजी कुठून मिळवायची. भारतामध्ये आज वेगवेगळ्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे. मोर दॅन 150 रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्यांचं काम आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजी तयार करायची. त्याच्यापैकी एक संस्था परवा म्हणजे सोमवारीच आमच्याकडे येते, त्यांचे प्रतिनिधी देणारे मिस्टर डॉक्टर आहुजा म्हणून. त्यांचं सोमवारी सकाळी आमच्या इथेच लेक्चर आहे. आणि त्या CFTRI कडे ज्या 400 टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत त्याची माहिती ते देणार आहे सोमवारीच. टेक्नॉलॉजी भेटणं हा काही अवघड नाही. आपले जे डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी त्यांच्याकडे 20 पेटंट आहे. याशिवाय भारतामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या 2 संस्था काम करतात, ज्यांच्या मार्फत या सगळ्या संस्थांचं कोऑर्डिनेशन होतं, त्यांचं नाव आहे CFTR, आपला CSIR आणि NRDC. CSIR म्हणजे काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च आणि NRDC म्हणजे नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. यांच्या मार्फत तुम्हाला अनेक टेक्नॉलॉजी, यांच्या वेबसाईटवर जा, अनेक टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळू शकते. मोर दॅन 1000 टेक्नॉलॉजीज आर अवेलेबल. काही फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही तुम्हाला त्याची रॉयल्टी भरावं लागेल. याशिवाय आपले लेट प्रेसिडेंट APJ अब्दुल कलाम यांनी एक संस्था स्थापन केली, त्याचं नाव आहे NIF, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. ही जी NIF आहे त्याच्या मार्फत तुम्हाला अनेक टेक्नॉलॉजीची माहिती मिळू शकते. जे लोकांनी पेटंट्स तयार केलेले आहेत ते पेटेंटेड सगळ्या अशा टेक्नॉलॉजी तुम्हाला तिथे NIF मध्ये मिळू शकते. त्याशिवाय परदेशातल्या तुम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे असेल तर APCTT नावाची संस्था आहे, एशिया पॅसिफिक सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. मला सांगायचं काय आहे की खूप टेक्नॉलॉजी ब्युरो नावाची संस्था आहे. तर टेक्नॉलॉजी मिळणं हा प्रॉब्लेमच नाही आहे. शिवाय तुम्ही इन्क्युबेटर मध्ये स्वतःची आयडिया डेव्हलप करायची असेल तर एखाद्या इन्क्युबेटर मध्ये जॉईन व्हा. सो भारतामध्ये या सगळ्या सुविधा आहेत. सो गेटिंग टेक्नॉलॉजी इज नॉट अ प्रॉब्लेम, गेटिंग मार्केट इज नॉट अ प्रॉब्लेम. आता इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्ही मला कुठे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जागा कुठे आहे? भारतामध्ये तर जागा भरपूर, पाहिजे तेवढ्या गोष्टी उरायल्या. नाशिक स्मार्ट सिटी उरायला, नाशिकमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार उरायला सिन्नरला, SEZ. याशिवाय नाशिकमध्ये DMIC सुद्धा उरायला, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. जागेचा प्रश्न नाही हो. आपण कशाचंही भांडवल करतो राव. स्मार्ट सिटी मध्ये अनेक काही गोष्टी डेव्हलप होऊ राहिल्या, होईल ना. खूप काही इंडस्ट्रियल क्लस्टर्स तयार होऊ राहिले. आम्ही स्वतः एक इंडस्ट्रियल क्लस्टर तयार करू राहिलो पुढचं. सो मित्रांनो खूप पॉसिबिलिटीज आहे राव. हे सगळं आहे ना, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तुम्ही मॅन पॉवर पुढे, मॅन पॉवर जर आपण गेलो, मॅन पॉवर भारतामध्ये मॅन पॉवरचा प्रॉब्लेम आहे काय? जशी पाहिजे तशी मॅन पॉवर अवेलेबल आहे. तुम्हाला टेक्नोक्रेट पाहिजे. आज नाशिकमध्ये एवढे 19 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. इथे फक्त एकच इंजिनिअरिंग कॉलेज होतं KK. आज 18-19 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. पॉलिटेक्निक 3 होते, आता 24 पॉलिटेक्निक आहे. एवढे टेक्नोक्रेट तुम्हाला मिळू शकतील ना. हे टेक्नोक्रेट तुम्हाला आज पाहिजे तेवढे अवेलेबल आहे. मला दुर्दैव वाटतं पण सांगायला मला हरकत नाही, 8,000 आणि 9,000 सुद्धा इंजिनियर कामाला यायला तयार आहेत. या लोकांना घ्या ना तुम्ही. आणि हुशार लोक खूप आहेत आपल्या भारतामध्ये, आणि हुशार लोक ना व्यवसाय नाही करत, त्यांनी डोकं लावत बसतात. व्यवसाय हा डोकं लावण्याचा विषय नाही, करण्याचा विषय. मग असे हुशार लोक आपण घ्या ना, त्यांना कामावर ठेवा. भारतामध्ये काही कमी नाही मित्रांनो. शिवाजी महाराजांची नीती वापरायची. शिवाजी महाराज डोकं नाही लावायचे, ते काय करायचे, हुशार लोकांना कामावर ठेवायचे. अष्टप्रधान जे होते ते सगळे हुशार लोकांच होते, एकदम हुशार लोक होते. महाराज म्हणजे तुम्ही लावा डोकं, काय सांगा, काय करायचं ते सांगा, मी करतो. मला सांगायचं काय, जशी पाहिजे तशी मॅनवर. इंग्लिश स्पीकिंग. If I would have taken this session in English, you would have appreciated it. And you understand, but you may not digest. Therefore, I spoke in Marathi, जी आपली मातृभाषा आहे. माझ्यामध्ये मातृभाषेत जे आहे ना ते डायजेस्ट होत. आता मी काही कंट्रीज मध्ये फिरलो, तिथे यार काय सांगावं, तिथे इंग्लिश कोणाला समजतच नाही.
जर्मनी, रशिया, इटली हे देशांना मी व्हिजिट केली. काय सांगावं, दे डोंट अंडरस्टँड इंग्लिश एट ऑल. तरी त्यांचं तर ते प्रगत राष्ट्र. जपानमध्ये, चायनामध्ये जे इंग्लिश नाही बोलले जात. पण ठीक आहे, आता इंग्लिश इट इज अ इंटरनॅशनल लँग्वेज. वी मस्ट नो इट. मी असं मुळीच म्हणणार नाही की इंग्लिश तुम्हाला नको यायला, यायलाच पाहिजे. पण ठीक आहे ना, इंग्लिश स्पीकिंग लोक बी आहेत ना. पाहिजे तेवढे लोक आहे इंग्लिश स्पीकिंग पाहिजे. जे वाटेल अनस्किल्ड लोक तर किती रिकाम पडलेले आहे. जा थोडस इथून एक 43 किलोमीटर अंतरावर जा, तुम्हाला अनेक लोक असं जथ्थाचा जथ्था भेटेल, रिकामे काही काम नाही त्यांना, तर त्यांना तुम्ही कामं देऊ शकता. सो फ्रेंड्स, मला सांगायचं काय की मॅनपॉवर इज नॉट अ प्रॉब्लेम, रॉ मटेरियल इज नॉट अ प्रॉब्लेम. पुढे रिसोर्सेस, आपल्या इथे इतके रिसोर्सेस आहे की काय सांगावं तुम्हाला. अबेंडंट रिसोर्सेस आहेत. काही यादी तुम्हाला इथे दिसेल. We have got abundant resources. म्हणजे एवढे वी आर ब्लेस्ड कंट्री. तुम्हाला सांगतो मित्रांनो, जवळपास 11 महिने तरी सूर्य येतो आपल्या इथे, 11 महिने. त्यामुळे अबेंडंट सोलार एनर्जीचा सोर्स आहे आपल्याकडे. पण दुर्दैवाने पॅनल सुद्धा आपल्या भारतात बनत नाहीये. बनत नाही असं नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जे व्हायला पाहिजे ते नाही होऊ राहिलं. स्टील वी आर इम्पोर्टिंग फ्रॉम चायना. आता तर तुम्ही जर पॅनल बनायला लागले तर तुम्हाला सरकार मेक इन इंडियाच्या अंतर्गत भरपूर सबसिडी द्यायला तयार आहे. बनवा पॅनल, बनवा सेल, बनवा सोलारचे. अबेंडंट एवढी वाइंड एनर्जी आहे, सोलार आहे, वाइंड आहे. वाइंड एनर्जीवर काम करा ना. सुझलॉन नावाची कंपनी आहे, ती आपली हवा घेते आणि आपल्याला वीज देते, आणि आपण फक्त हवा खायला जातो तिथे. मित्रांनो, नाही नाही, कुठेतरी तर जाणीव करा यार. याच्यावर गाणं म्हणत राहतो, सोलार म्हणजे सूर्यावर आणि त्या सूरज व्हा मध्यम. हवाचा तर काय विषय नाही. उधाण वाऱ्याचे, अरे ते वाऱ्याचा उपयोग करणं यार, ते सुजलन करू राहिले. तुला काय नाही जमत. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी मध्ये बायोमास एनर्जी एक खूप मोठा सोर्स. आपल्या इथे एवढं वेस्ट आहे ना मित्रांनो, ऍग्रिकल्चर पासून अनेक गोष्टींचं वेस्ट. हे सगळं वेस्ट वेल्थ मध्ये कन्वर्ट करता येईल. बायोमास मधून बायोफ्युएल करता येईल. तुमचे हे जे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स तयार करता येतील. तर काम करा. दिस इज द टाइम दॅट वी शुड वर्क. आणि त्याचं एक सेशन आमच्या या ऑपॉर्च्युनिटी वीक मध्ये आहे. डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी घेणार. मला सांगायचं काय की एवढं काही रिसोर्सेस आहेत आपल्याकडे, काय नाही भारतामध्ये. मी बरेच देश पाहून आलो, पण जे भारतात आहे कुठेच नाही. -50चं टेम्परेचर आपल्याला भेटू शकतं सियाचेन मध्ये जा. +50चं टेम्परेचर भेटू शकतं तुम्ही राजस्थान मध्ये जा. किती व्हरायटी आहे. 8,500 किलोमीटर लांबीचा आपल्याकडे समुद्र किनारा आहे. अनेक देश असे आहे जगामध्ये की जिथे वॉल बाउंड आहे. दे डोंट हॅव सी ॲट ऑल. समुद्रच नाहीये. जा जर्मनीला कुठे समुद्र दिसतो का पहा. युरोप मधले अनेक देश आहे की जिथे समुद्रच नाही. अनेक देश आहेत जगामध्ये की जिथे समुद्र हा विषयच नाही. भारतामध्ये तर 8,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. पण या समुद्र किनारा आता जरूर आहे की आपण आता ते चांगली पर्यटन स्थळ विकसित केली पाहिजे, आणि समुद्रामधून जी खनिजं निघतात त्याचा वापर, त्याच्यावर काम केलं पाहिजे. खूप गरज आहे. आज आपल्याला बरंच काही सापडेल. मी सांगतो तुम्हाला, आपण परत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहोत. परत आपली सोने की चिडिया, जे आपल्या भारताला म्हटलं होतं ते सोने की चिडिया होऊ शकतो भारत. त्यासाठी ती प्रखर राष्ट्रभक्ती बी आपल्यामध्ये आली पाहिजे, आणि हेच काही करून दाखवण्याची उमेद तुमच्यामध्ये असली पाहिजे. सो फ्रेंड्स, सो रिसोर्सेस वाईज तर काही प्रॉब्लेमच नाही. भारताबद्दल काय बोलावं राव, काय रिसोर्सेस. तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला काय ट्रॅडिशन गोष्टी पाहिजे, तुम्हाला काय परंपरा पाहिजे. अरे यार, आपल्याकडे 10,000 वर्षापूर्वीच्या कलाकृती आज जिवंत आहेत. परदेशात जा तुम्ही, ते दाखवतात 500 वर्ष पूर्ण, 100 वर्ष जुने, 300 वर्ष जुने. आपल्या इथे 4,000 हजार 5,000 वर्षापूर्वीच्या अजूनही त्या कलरच्या पेंटिंग अजंतामध्ये तशा आहे. भारतामध्ये हेरिटेज किती मोठे आहे.
हेरिटेज आहे, सगळे ना, वाईल्ड लाईफ आहे, डेझर्ट्स आहेत, हिमालयासारखं म्हणजे जिथे समुद्र, जिथे आपण म्हणतो जिथे पूर्ण बर्फाची डोंगर आहेत, जे तुम्हाला स्वित्झर्लंड मध्ये पाहायला भेटतील ते सगळे आपल्या हिमाचल मध्ये सुद्धा पाहायला भेटू शकतात. सो वी हॅव अ ट्रिमेंडस स्कोप फॉर टुरिझम. प्रचंड स्कोप आहे भारतामध्ये, फक्त करणाऱ्यांची कमी आहे. भारताबद्दल काय म्हटलं जातं पुढे पहा. भारतामध्ये काय म्हटलं जातं, ते एक आमचे फेमस बिहेवियर सायंटिस्ट आहे, त्यांनी काय म्हटलंय भारताबद्दल, इंडिया इज द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड वेअर पुअर पीपल लिव्स. भारत हा जगातला सर्वात श्रीमंत देश आहे जिथे गरीब लोक राहतात. या माणसाने भारतात 10 वर्ष काढली आणि 10 वर्षानंतर त्यांनी लोकांना सांगून दिलं की येस, एंटरप्रेन्योरशिप कॅन बी डेव्हलप्ड. आणि त्या माणसाने 10,000 लोकांवर प्रयोग केले आणि त्याचा हा निष्कर्ष त्यांनी काढला की भारता इतकी सधनता कुठेच नाही. पण ही सधनता असून आपण गरीब याच्याकरता आहोत. का बरं? बिकॉज आपण एंटरप्रेन्योरशिपचा पुरस्कार केलेला नाही. वी मस्ट थिंक अबाउट इट फ्रेंड्स. जॉर्ज बर्नार्ड शॉ नावाचा एक फेमस फिलॉसॉफर होऊन गेला. त्यांनी सांगितलं की ए रिच कंट्री इनहॅबिटेड बाय बेगर्स, भिकाऱ्यांनी भरलेला श्रीमंत देश. मग काय म्हणजे रिसोर्सेस आहे, तुम्ही जे म्हटले ना ते सगळं आहे ना भारतामध्ये. रिसोर्सेसची काही कमी नाही, रॉ मटेरियलची काही कमी नाही, मार्केटची काही कमी नाही, टेक्नॉलॉजीचा काही प्रॉब्लेम नाही, फायनान्सचा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे कुठे? प्रॉब्लेम तुमच्या इनिशिएटिव्ह मध्ये. आपण हे कधी सांगतो उद्योग का करते, माझ्यामध्ये दम नाही असं सांगतो कधी? नाही सांगणार. माझ्यामध्ये गट्स नाही असं नाही सांगणार. तर मित्रांनो, हे सगळं आहे आपल्यासाठी. अनेक काही योजना आहेत, मेक इन इंडिया, ग्रीन इंडिया, त्याच्यानंतर क्लीन इंडिया, डिजिटल इंडिया, याच्यामध्ये अनेक प्रोजेक्ट तुम्ही करू शकतात. मेक इन इंडिया मध्ये इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रोजेक्ट तुम्हाला करता येतील. ज्या गोष्टी इम्पोर्ट होत आहेत त्या गोष्टी आपण करू शकता. अनेक सेक्टर्स आहेत, तुम्ही मेक इन इंडियाच्या वेबसाईटवर जा, त्यांनी प्रोजेक्ट सुद्धा आयडेंटिफाय केले की याच्यामध्ये तुम्ही काम करा. रेल्वेज मध्ये, डिफेन्स मध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. खूप मित्रांनो, संधी क्षेत्र खूप आहेत. सर्व्हिस इंडस्ट्रीज मध्ये, कॅपिटल मार्केट मध्ये, ऑपॉर्च्युनिटीज. यू कॅन जस्ट थिंक अबाउट इट. खूप संधी आहे, याच्यामध्ये तुम्ही काम करायला पाहिजे. आता हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो आम्ही काही याच्याकरता काय करतो, जेव्हापासून लॉकडाऊन झालं आमचं आपल्या भारतात, 22 मार्चला लॉकडाऊन झालं आणि 24 मार्च पासून उद्योगवर्धींनी स्टार्टेड ऑनलाईन कोर्सेस. आम्ही अनेक ऑनलाईन कोर्सेस घेऊन येतोय. तुम्ही तुमच्या घरी बसून तुम्ही हे शिकू शकता. बरं, आता तुमच्याकडे वेळच वेळ आहे, मग या वेळेचा सदुपयोग करा. मागच्या 3 महिन्यात आमच्याकडे अराउंड 700 लोक शिकून गेले. वेगवेगळे कार्यक्रम, ते लिस्ट तुम्हाला दिसते समोर, दिसेल. आम्ही अनेक कार्यक्रम करू राहिलो. आता ज्यांना उद्योग करायचे आहे, कसं करायचं, कोणता करायचं माहित नाही, त्यासाठी आमचा उद्योजकता विकास कार्यक्रम आहे, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. 6 वीक्स प्रोग्राम आहे. तो 2 भागामध्ये डिवाइडेड आहे. एक मॉडेल आहे प्रोजेक्ट सिलेक्शन साठी आणि एक मॉडेल आहे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन साठी. 3 वीक्सचा प्रोग्राम, 6 वीक्सचा प्रोग्राम. याशिवाय छोटे छोटे पॅकेजेस सुद्धा आहेत. तुम्हाला कोणकोणत्या संधी आहे त्याची माहिती घ्यायची, टेक्नॉलॉजीज काय काय आहे त्याची माहिती घ्यायची आहे. तर अगदी सोमवारपासूनच तो कार्यक्रम आहे, 1 आठवड्याचा. यू कॅन गेट अ व्हेरी बिग, म्हणजे एकदम सगळ्या एक्सपर्टचे तुम्हाला माहिती मिळू शकते. सगळे एक्सपर्ट तुम्हाला सांगतील की काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही म्हटलं मला गव्हर्नमेंट स्कीम बद्दल माहिती पाहिजे, तर त्याचंही सेपरेट आमच्याकडे ट्रेनिंग प्रोग्राम आहे. याशिवाय आमच्याकडे ई कॉमर्सचा कार्यक्रम आहे. घरी बसून तुम्ही ऑनलाईन स्टोअर सुरू करा ना. माझ्या आज 18 जणांनी ते ऑनलाईन स्टोअर सुरूही केलंय, तुम्हालाही करता येईल. इट्स व्हेरी इझी. त्याची एक टेक्नॉलॉजी, त्याच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे, त्यासाठी ट्रेनिंग आहे. याशिवाय आमच्याकडे शेअर मार्केटचा कोर्स आहे. मार्केट कसंही जरी जात असेल वरती खाली, तरी तुम्हाला पैसे कमवता येतील असे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. असे काही टूल्स आहे, लोकांना टूलच माहित नाहीये. शेअर मार्केट माहिती, पण शेअर मार्केट टूल्स माहित नाही.
पीपल डोंट नो व्हेरियस रिस्क मॅनेजमेंट टूल्स, की स्टॉप लॉस नावाचा बी टूल आहे, हेजिंग नावाचा बी टूल आहे, शॉर्ट सेलिंग नावाचा बी टूल आहे, आर्बिट्राज नावाचा बी टूल आहे. हे लोकांना माहितच नाही ना. आणि ह्या टूल्सनी तुम्हाला तोटा कमीत कमी फायदा जास्तीत जास्त करता येतो. तर हे काही टूल्स आहेत ते आम्ही त्या शेअर मार्केटचा आमचा कोर्स असतो त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. आमच्याकडे टेक्निकल सुद्धा कोर्सेस चालू आहे काही. म्हणजे आम्ही आमचा जे सिव्हिल क्षेत्रात काम करतात किंवा ज्यांना सिव्हिल मध्ये काम करायचं आहे, कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये काम करायचं आहे, त्यांच्यासाठी आमच्याकडे कोर्सेस आहे. आरसीसीचा कोर्स आहे, रिएन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट, पूर्ण प्रॅक्टिकली शिकवतोय. अनेक व्हिडिओ आमच्याकडे, ते व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने तुम्हाला ते करता येईल. सगळं लाईव्ह प्रोग्राम असतात, रेकॉर्डेड प्रोग्राम आमचे कोणतेही नाही. फक्त सपोर्टसाठी आम्ही तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी साईट व्हिजिट केल्याचा अनुभव मिळेल. हे सगळं आम्ही डेव्हलप केलेलं आहे. आरसीसीचा आहे, एस्टिमेशन अँड कॉस्टिंगचा प्रोग्राम आहे आमच्याकडे. कशा पद्धतीने एस्टिमेशन कॉस्टिंग करायचं. रोड्स अँड ब्रिजेसचा कोर्स आहे, जो आता पुढच्या आठवड्यात आमचा लॉन्च होतोय. याशिवाय आमच्याकडे टेंडरिंग आणि रेट अनालिसिसचा कोर्स आहे. हे टेक्निकल कोर्सेस आहे सिव्हिल लाईनचे, ते आम्ही करतोय. अजूनही काही कोर्सेस आम्ही शेती क्षेत्रातले काही कोर्सेस आम्ही लॉन्च करतोय. फूड प्रोसेसिंगचा एक स्वतंत्र कोर्स आहे आमच्याकडे. ज्यांना फूड प्रोसेसिंग मध्ये जायचं आहे, शेतीवर आधारित काही प्रक्रिया करायची आहे, त्यांच्यासाठी आपला एक स्वतंत्र 3 आठवड्याचा कोर्स आहे. कोर्सची युनिव्हर्सिटी आधीच करत असलं, हे सगळे करा तुम्ही, ऑनलाईन घ्या. कारण की कसं आहे, तुम्ही जे आज घेतलेलं आहे ते थेअरी, पण प्रॅक्टिकल गोष्टी काय आहेत याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. त्या नॉलेजचं मी कमी कधीच म्हणणार नाही, कारण की ते बेसिक आहे, त्याच्याने तुमचा बेस तयार झालाय. इंजिनियर्स यांना एंटरप्रेन्योर बनायचे खूप स्कोप आहे. याला कारण असं आहे, कसं आहे, एक कॉमन मॅन, एखादा समजा कॉमर्स ग्रॅज्युएट असेल, तो काय करू शकतो, तो फक्त इमॅजिन करू शकतो. पण जे टेक्नोक्रॅट असतात, इंजिनियर्स असतात, दे कॅन व्हिज्युअलाइज. ते व्हिज्युअलाइज करू शकतात की हे कसं होऊ शकेल, कारण की त्यांच्याकडे तो टेक्निकल माइंडसेट आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन जो फेमस सायंटिस्ट होऊन गेले, त्यांनी काय म्हटलंय माहिती आहे, वन हू कॅन व्हिज्युअलाइज ही कॅन रिअलाइज. जो व्हिज्युअलाइज करू शकतो तो रिअलाइज करू शकतो, तो प्रत्यक्षात आणू शकतो. जो लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतो तो ते सांगतो की तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. जर तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, आणि इंजिनियर्सना ही एक चांगली दृष्टी आहे. तुमचं बेसिक एज्युकेशन तुम्ही घेतलेलं आहे, परंतु जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये यायचं आहे, ऍज अन एंटरप्रेन्योर म्हणून काम करायचं आहे, तर त्या क्षेत्राची माहिती घेऊन तुम्ही आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी उद्योगवर्धिनी काम करते. गेल्या 35 वर्षापासून आमचं काम अविरतपणे चालू आहे. मग लॉकडाऊन असो नसो, आमचं काम कधी बंद पडलेलं नाही. वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू आउट. अतिशय नॉमिनल, आता सध्या लॉकडाऊनची संधी अशी आहे की अतिशय नॉमिनल कॉस्ट मध्ये, आता उद्यापासून जो परवापासून ऑपॉर्च्युनिटी वीक सुरू होत आहे, फक्त 1500 रुपये फी आहे त्याची. काही कोर्सेसची फी अगदी 1000 रुपये आहे, काहींची 3000 आहे. आमची मॅक्सिमम फी 4000 वगैरे आहे. तर खरं एक्सपोर्टचा कोर्स आमचा 4000चा आहे फक्त. जे कोर्सेस आमचे रेग्युलर जेव्हा चालायचे त्यांची 8000 आणि 10000 असे फी होते, 12000 फी होती ईडीपीची. ते आता फक्त 2 मॉडेल मध्ये, म्हणजे एक मॉडेल केलं तर 3000, दुसरं मॉडेल केलं तर 3000, 6000 आमची कॉस्ट आमची 12000ची होती. आम्ही हे समजून राहिलो की आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे. जे लोक आज घरी बसून आहेत तर त्यांना घर बसल्या नॉलेज मिळू शकेल, सो दॅट दे विल अकोमोडेट देमसेल्फ, दे विल प्रिपेअर देमसेल्फ, दे विल अक्वायर दोज स्किल्स. आणि त्याचे रिझल्ट येऊ राहिले. मेन म्हणजे आम्हाला, तुम्ही आमचं फीडबॅक पहा, तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर भेटेल, आमच्या फेसबुक पेजवर भेटेल, आमच्या वेबसाईटवर भेटेल. यू विल फाइंड की काय फीडबॅक लोक देत आहेत आम्हाला. मला सांगायचं काय की ही सगळी संधी तुमच्या दारी, तुमच्या घरात, तुमच्या मोबाईलवर अवेलेबल आहे. त्याचा फायदा घ्या. आणि येस, इफ यू आर रिअली सिरियस अबाउट एंटरप्रेन्योरशिप, येस, उद्योगवर्धिनी इज देअर टू हेल्प यू आउट. आम्ही तुम्हाला मदत करायला नक्की तयार आहोत. मी बरंच बोललेलो आहे. आता माझ्यामध्ये तुमचे जर काही प्रश्न असतील, आय विल बी हॅपी टू आन्सर दोज क्वेश्चन्स. आणि अजून एक सांगतो, ते शेवटचं सांगतो आणि मग तुमचे प्रश्न. एक आमच्याकडे अजून एक कार्यक्रम आम्ही डिझाईन केलेला आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस कॅम्प. हा जो कार्यक्रम आहे
त्याचं मी सविस्तर तुम्हाला म्हणजे नेमकं ते मी प्रेझेंटेशन आता बनवलेलं नाही, पण ते 1 वीकचा तो प्रोग्राम आहे. 1 वीक, रोज 2 तास चालणार, 6 दिवस, आणि फक्त 150 रुपीज त्याचे चार्जेस आहे. ओनली 150, फक्त 150 रुपये. 100 लोक मिनिमम पाहिजे त्याच्यामध्ये. तर आपले मॅडम त्याच्यामध्ये थोडस प्रमोट करू शकतील, त्यांना आम्ही प्रपोजल पाठवतो, आणि तो जर केला तर तुम्हाला फक्त 150 रुपयात तुमच्या घर बसल्या हे नॉलेज मिळू शकेल. 150 रुपीज मध्ये तो अवेअरनेस कार्यक्रम आहे, आंतरप्रिन्योरशिप अवेअरनेस कॅम्प. त्याच्यामध्ये हे जे मी आता तुम्हाला 1 तास सांगितलं, त्याच्यातले मी आता कसं 1 तासात मी काय काय बोलणार आहे. मी स्कीम अगदी उडत घेतल्या, पण त्याच्यामध्ये डिटेल मध्ये तुम्हाला माहिती मिळेल. डॉक्युमेंटेशन काय लागतं, काय प्रोसिजर आहे, तुम्हाला कोर्स मटेरियल बी मिळेल. फक्त 150 रुपये त्याची कॉस्ट आहे. आय थिंक तेवढंच आपण पे करू शकतो. ज्याच्याकडे ज्यांना ऑपॉर्च्युनिटी बद्दल माहिती घ्यायची त्यांनी आमचा 1500 रुपयाचा जो कोर्स आहे ऑपॉर्च्युनिटी, तो करा. अगदी खूप कमी कॉस्ट मध्ये या सगळ्या ऑफर्स तुम्हाला आहेत मित्रांनो, ज्याचा तुम्ही फायदा घ्या. तो एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस कॅम्प मध्ये तुम्हाला उद्योजक कशासाठी बनलं पाहिजे, त्यापासून मग तुम्हाला उद्योगाच्या संधी काय काय आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला स्कीम्स काय काय आहेत, प्रोजेक्ट रिपोर्ट कसं करायचं, मार्केट सर्वे कसं करायचा, ते सुद्धा त्याच्यात आहे. असा तो 1 वीकचा कार्यक्रम आहे, सोमवार ते शनिवार चालणार, रोज 2 तास तुमच्या सवडीनुसार, मोस्टली 11 ते 1 या पिरियड मध्ये चालणार तो कार्यक्रम आहे. आता आम्ही आपलं याच्यामध्ये केला होता गुरु गोविंद सिंग मध्ये, तर तुमच्यासाठी सुद्धा होऊ शकेल. त्यांचं ऑनलाईनच, हे सगळं ऑनलाईन आहे, तर तुम्हालाही करता येईल. सो फ्रेंड्स, माझ्यामध्ये मला जे काही सांगायचं होतं ते मी तुमच्याशी बोललेलो आहे. सांगण्यासारखं खूप आहे, अजून मी 10 तासही बोलू शकेल, पण आय थिंक लेट अस हॅव इंटरॅक्शन. तुमचे जर काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या विचारू शकता, आणि चॅट बॉक्सवर सुद्धा सांगू शकता तुम्ही, किंवा मॅडम सुद्धा सांगू शकते. माझे होस्ट बी आहे तिथे, त्यातही तुम्हाला ते मला सांगतील तुमचे काय प्रश्न आहेत. एनी क्वेश्चन्स? येस. रमेश म्हणून कोणी आहे, तर प्लीज आपण आपला क्वेश्चन विचारा. Sir, you spoke about angel investors, sir. Hello. Okay. So, what are the ways of getting in touch with them, or how can we find them actually? Okay. Because it is very difficult at this situation that Yeah, got it. Okay. What is the question? How to get in touch with angel investors? Angel investors. So friends, a lot of angel investors are available. Even with us also, we have a lot of a group of angel investors. If you have some good idea, you can just contact us after the program. My host will give you our number. You can get in touch with us. Number of investors, in fact, all of them are looking for good projects. If you have some solid idea, they will first validate it, and they will then definitely guide you if you can. So getting angel investor is also not a problem, my dear friend. If you have good idea, then it is very much possible. The idea should be validated first, but the idea validation should be made internationally. Not only you should not think of only pan India. You should think of world market. And if the project are really workable, then definitely people are there. We have a group of angel investors. We can definitely guide you to them. Now you can contact us. It is not a difficult, madam, friend. In fact, nowadays, such innovations are very much required. If you are really, we want to replace Chinese product, you have to come up with a machine. The government of India is also supporting a lot of projects. With us, we are sending our number to you. You can definitely find it. Next is India has skills, but they don't know where and how to apply their knowledge. That is what we are taking. That is why we are taking entrepreneurship development. Basically, we have potential, we have skills, we have knowledge, but we don't have that entrepreneurial attitude. That is the problem. It is not enough that you should have only knowledge. Knowledge, okay, it's good,
skill, okay, but the more important, you have to have that mindset and that skill set. That is what we have been developing through this entrepreneurship, so that you understand where it can be applicable. There are not endless opportunities, my dear friend. You have to think that perspective. You have to just change your thinking and have very broader thinking. Then you will find number of areas are there where you can definitely encash your strengths, encash your skills, encash your knowledge. Thank you. You can join our entrepreneurship program. That will definitely help you in knowing where is the potential. Yes. Next. Okay. Wait, more questions are coming in. Can you explain more about e-commerce and the course as well? And it will. I think e-commerce you can tell. You please guide. Basically, e-commerce is a course where you will be given total idea to start up your online store. How you can start your online store without having anything. You will get all that idea. We will give you all the technology, all the process. Even now we are in our course, we are giving you one Shopify. There is one platform available through which 3 months free membership will be giving you, and you can start immediately during the program itself. My 18 participants have started their online school during the program itself. So friends, in that program, we are going to give you all such guidelines. We have got very good experts from Mumbai and from Nasik as well. They are going to help you in preparing yourself for online business. You should not have any all this whatever. Even you don't have place, that is not a problem. There are a lot of products available, friends. You can definitely start your online store. You can join our e-commerce course. That details, if you are logging our ID and all that now, then definitely you can get all the details. Okay. And where you get information about government schemes? Government scheme we can also give, no problem. Even that, if you join that entrepreneurship awareness camps, I have given you some information about this various schemes. But of course, I cannot just guide you in an hour. But that requires little bit time. So we will guide you. We have a knowledge. In fact, we conduct one special program on government schemes. You just be in touch with us. You will get all the information totally. Government is not only helping in getting finance, they are getting raw material, getting market, getting technology, and getting various subsidies under various schemes. I just told you about Make in India, Green India. There is one package scheme of incentives available from Government of Maharashtra. You can get up to 60%. Ministry of Food Processing also offering lots of subsidies. So all this information we are giving in 1 week program that we are organizing almost every month. So next month you can just be in touch with us. Otherwise, that in that entrepreneurship awareness campus will give some information. Next, next question. I think we'll stop here. I think no more questions are there, but of course, those who have questions, they can always be in touch with you. I think Dolly madam. Sir, student have some questions about direct selling and how to get experience. All these types of question they asked in my private wind actually. Okay. Direct selling, of course, you can start anytime. No? It's not a problem. Of course, then you need to see, even if you sell directly, you need to create one digital platform, because nowadays people are using digital platform. So they are more on social medias. So you have to start with that and promote your products. People are not looking for what is the make and all that. People are, if you give some brand name to it, and then start working on it, create your own website and start working on it, you will start getting response across Maharashtra, across pan India, and across even world.
So you can start you can appoint, if it's a product, then you can appoint some distributors in between. You can if you have a direct sale, like if you have some company's product as ancillary product, you can approach to the company, but you have to prepare yourself, prepare your catalog, prepare your online portal, prepare all the brochures and all that. People should know what you are having. If they are aware, then you will get the customer. So getting customer is not my dear friends. It is very much possible. Of course, the thing which you can do, if you don't have that confidence whether I will not able to get the market and all that, so perhaps I will suggest you to have 1 or 2 years experience. Just what that experience should be in the selling only. If you start working in any merchant department, then what is the use of that knowledge then? If you want to sell your product, then have some experience. Selling is a skill that can be acquired. So due to this experience and all that, you can definitely acquire that skill. Okay. Thank you. Next is what are the business लॉकडाऊन नंतर काय काय व्यवसाय संधी आहे? खूप काही संधी आहे. त्याच्यामध्ये अनेक क्षेत्र मी सांगू शकतो. त्याच्यामध्ये एक मेन क्षेत्र आहे ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट जे आहे, आज लोकांना काय पाहिजे, व्हॉट पीपल त्यांना अनटच्ड हायजेनिक गोष्टी हव्या. लोकांचा हाताचा टच असेल, जे शेतमाल आहे, जो भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल, जे काही असेल, सगळं तुम्ही जर अनटच वेने लोकांपर्यंत पोहोचू शकला, सो पीपल आर लुकिंग फॉर सच प्रोडक्ट्स. याला म्हणतात प्रायमरी प्रोसेस. पोस्ट हार्वेस्टिंग वर थोडं काम केलं पाहिजे. आता या गोष्टीला खूप आज लोकांना माहिती आहे की जर असं जर आपण बाजारातून घेतलं तर आपल्याला कोरोना जाईल. लोक काय म्हणतात की लोकांना आज असं त्यांना कोणते कोरोनाने ऍडमिट झालं तर जीव बी जाण्याची शक्यता आहे आणि अगदी 2-1 लाख रुपये 4 लाख रुपये खर्च बी येतो. त्यापेक्षा लोक म्हणतील हे खाण्यापिण्यावर चांगलं थोडं जास्त खर्च केला तरी चालेल. प्रोसेस फूड प्रोडक्टला खूप स्कोप राहणार आहे. पार्सल पॉइंट्स, क्लाउड किचन या कन्सेप्टला खूप वाव राहणार आहे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीज आहे, म्हणजे सोलार एनर्जी, तुमच्या वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ज्याला आपण वाइंड एनर्जी, जे बायोमास आहे त्याच्यावर प्रोसेसिंग करायला खूप स्कोप आहे. इलेक्ट्रिक कार ही पुढची इलेक्ट्रिक ज्या व्हेकल्स आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं असेंब्लिंग, त्याला खूप मोठी डिमांड राहणार आहे. हेल्थ केअर हा एक खूप मोठा सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे. हेल्थ केअर इक्विपमेंट पासून हेल्थ केअरचे मागणी आहे, सॅनिटायझर, मास्क, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु there are n more things which you can manufacture. Healthcare is going to be the big area in next coming years. So healthcare हा खूप मोठा एरिया राहणार आहे मित्रांनो. खूप काही गोष्टी आहेत. ई कॉमर्स याला खूप ऑपॉर्च्युनिटीज राहणार आहे. तर हे सगळं एक्सपोर्ट्स हा खूप मोठा एरिया आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. आणि ते सगळं आम्ही पुढच्या या ऑपॉर्च्युनिटी वीक मध्ये सांगणार आहोत. तर तुम्हाला जर अगदी या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी इन डिटेल पाहिजे असतील तर तुम्ही सोमवारपासून जॉईन करा. त्या कोर्स मध्ये तुम्हाला 1 आठवडाभर तुम्हाला माहिती सांगणार. सो आय थिंक बेटर यू लर्न दॅट. थँक्यू व्हेरी मच. अजून काय आहेत? So I'd like to thank everyone, especially डोली मॅडम. त्यांनी हे सगळं इनिशिएटिव्ह घेऊन तुम्हाला ऑर्गनाइज केलं. And of course the college, Matushri College of Engineering and Research, about taking this pen to give you some input about entrepreneurship. So those who are interested, they can be in touch with us. And entrepreneurship awareness camp madam na mi proposal detoy. Definitely she can also then guide you whether you can organize this one. So thank you very much. Madam. Yes. Thank you very much, sir. From Matoshi College of Engineering and Research Center, on behalf of them, I thank you. Actually, sir, अगदी मातृभाषेत सांगायचं ठरलं ना तर खरंच इतकं सुंदर, म्हणजे आमच्या मुलांना आतापर्यंत या गोष्टींमध्ये काही सुद्धा नॉलेज नव्हतं आणि आज त्यांना ऍटलिस्ट ते या गोष्टीने थोडा तरी विचार करतील. आणि आपण म्हणू शकतो की फ्युचर मधले उद्योजक ची सुरुवात, चांगल्या उद्योगाची सुरुवात आणि आत्मनिर्भर भारत या सगळ्याच कन्सेप्ट साकार व्हायला फार वेळ लागणार नाहीये. नक्कीच सर, आम्ही सगळेजण
ह्या इन्फॉर्मेशन बद्दल तुमचे खूप आभार मानतो. आणि आमचे स्टुडंट नक्कीच तुमचा जो कोर्स आहे तो जॉईन करून अजून डीप मध्ये नॉलेज मिळवतील अशी आशा ठेवते. मुलांना ही रिक्वेस्ट करते की त्यांनी नक्की या गोष्टीकडे बघा, कारण आपण स्वतःही बघतो की सध्या नोकऱ्यांचे काय हाल आहेत. तर स्वतःच्या पायावर उभे राहणे, स्वतःचा काहीतरी छोटासा का असेना उद्योग सुरू करून त्याला मोठं करणे ही काळाची गरज आहे, ही आपली गरज आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवूनच पुढे वाटचाल करावी. आणि तुमच्या इतक्या सुंदर शब्दामध्ये, छोट्या मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही जे आम्हाला स्वतःचे उद्योजक होण्याचं जे पण काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.